95% लोकांना माहीत नसेल लवंग खाण्याचे फायदे. जाणून चकित व्हाल. मित्रांनो, लवंग नक्कीच आकाराने लहान असते, मात्र लवंग खाण्याचे फायदे चमत्कारिक आहेत. लवंगचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्येही करण्यात आलेला आहे. यामध्ये असे औषधी गुण आहेत जे शरीरात असलेल्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. चला तर मित्रांनो, मग जाणून घेऊया की लवंग खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात कोणकोणते फायदे होऊ शकतात. नंबर 1 मित्रांनो, लवंगच्या पाकळ्या या ओरल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच की तोंडात निर्माण होणारे सूक्ष्मजीव 70% कमी करतात. यामुळे बऱ्याच टूथपेस्टमध्ये तुम्हाला लवंग वापरण्यात आलेली दिसून येते. तुळस टी ट्री ऑइलसह जर तुम्ही लवंगेचा उपयोग करून तुम्ही घरच्या घरी माउथवॉश तयार केलं तर याचा तुम्हाला खूपच फायदा होतो. मुळात दातदुखीवर हा रामबाण इलाज आहे. तुम्हाला दातदुखीपासून दूर राहायचं असेल आणि श्वासाची दुर्गंधी कमी करायची असेल तर तुम्ही दिवसातून एक तरी लवंग खायला हवी. यामुळे तुमच्या दातातील कीटाणू मरण्यास मदत मिळते. लवंगेपासून तयार करण्यात येणाऱ्या तेलानेही फायदा मिळतो. तसेच हिरड्यांवरील इन्फेक्शन कमी करण्यास याची मदत मिळते. लवंगमध्ये युजेनॉल नावाचे असणारे तत्व दातांमधील दुखणे कमी करण्यास फायदेशीर ठरते. नंबर 2 लवंगेतील गुण हे सर्दी आणि खोकल्यावरही उपायकारक आहेत. यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रभाव असल्याने सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. वास्तविक हे आतील बरगड्यापासून तोंडांपर्यंत श्वसन तंत्र स्वच्छ करण्याचे काम करते. लवंग घालून काढा तयार केलेला तो तुम्ही प्या. यामुळे तुम्हाला लवकर सर्दी आणि खोकल्यापासून सुटका मिळू शकते. नंबर 3 मधुमेह नियंत्रित करण्यासाठी लवंगेचा वापर करता येतो. मधुमेह ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तात साखरेचे प्रमाण अधिक असते. रक्तातील ग्लुकोज कमी करून लवंग मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. मित्रांनो, एका संशोधनानुसार लवंगमध्ये अँटी हायपरग्लायसेमिक, हायपोलिपिडेमिक आणि हिपॅटोप्रोटेक्टिव्ह गुण असतात, जे मधुमेहाची समस्या कमी करण्यासह लिपिडमध्ये सुधारणा आणण्याचे आणि यकृत वाचवण्याचे काम करतात. मित्रांनो, लवंगेसह याचे तेलही ग्लुकोज कमी करून लिपिड प्रोफाईल सुधारण्याचे काम करते आणि किडनी संबंधी काही समस्या असल्यास मधुमेहाच्या रुग्णांना वाचवण्याचे काम करते. नंबर 4 मित्रांनो, लवंग ही इन्फ्लमेशनशी लढण्यासाठीही उपयुक्त आहे. लवंगमध्ये युजेनॉल नावाचा घटक असतो जो शरीरातील अँटी इन्फ्लमेटरी एजंटप्रमाणे काम करतो. हा घटक इन्फ्लमेशनमुळे होणारे आजार आणि त्वचेसंबंधित होणाऱ्या समस्यापासून वाचवण्याचे काम करतो. इन्फ्लमेशनमुळे होणारे ॲक्नी कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरू शकते. नंबर 5 लवंग शरीरातील एन्झाईम्सना उत्तेजित करून पचनक्रिया बूस्ट करण्याचे काम करते. याचे सेवन आतड्यात होणाऱ्या जळजळीचा स्तर कमी करून पचनाची समस्या कमी करण्याचे काम करते. पोट फुगणे, गॅस होणे, अपचन, मळमळ, डायरिया आणि उलटी होण्यासारख्या त्रासांपासून सुटका देण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरू शकते. याशिवाय लवंग आणि याचे तेल पेप्टिक अल्सरच्या लक्षणांनाही कमी करते. ज्यांना अपचनाची समस्या आहे त्यांना लवंगेत 1 चमचा मध घालून रात्री झोपण्यापूर्वी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. नंबर 6 लवंगच्या मदतीने तुम्ही वजनही कमी करू शकता. एका रिसर्चनुसार लवंगेत अँटी ओबेसिटी प्रभाव असतो, त्यामुळे चरबी नियंत्रणात ठेवण्यास याची मदत मिळते. यामध्ये असणारे अँटी ओबेसिटी गुण वजन नियंत्रित करण्यास आपल्याला मदत करू शकते. नंबर 7 ट्यूमर वाढण्यापासून थांबवण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. लवंगमध्ये एथिल ॲसिटेट अर्कामुळे अँटी ट्यूमर गुण आढळतात. यामुळे कॅन्सरची जोखीम कमी करण्यास मदत मिळते. आतडी, त्वचा आणि डायजेस्टिव्ह कॅन्सरच्या बाबतीत लवंग तेल किमोप्रोटेक्टिव्ह भूमिका निभावते. नंबर 8 लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे तणाव होणाऱ्या पॅथॉलॉजिकल परिवर्तन नियंत्रणात आणण्यास मदत करतात. लवंगमध्ये अँटीस्ट्रेस ॲक्टिव्हिटी तणाव कमी करण्यासाठी असणारे गुण आढळतात. लवंग तेलामध्ये मानसिक थकवा कमी करण्याची ताकद आहे. यामुळे अनिद्रता, स्मृतिहानी, चिंता कमी होते. नंबर 9 पूर्वीपासून डोकेदुखीवर उपाय म्हणून लवंग फायदेशीर ठरते. लवंगमध्ये अनाल्जेसिक गुण असतात जे दात आणि डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवून देतात. त्याशिवाय लवंगेचे तेलही दात आणि डोकेदुखीसाठी उपयुक्त ठरते. मित्रांनो, लवंगचे तेल दाताला लावल्यास दातदुखी आणि या तेलाचा वास घेतल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते. नंबर 10 मित्रांनो, लवंग ही लिव्हरसाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो, हे सायटोप्लाझमिक एन्झाईमची पातळी कमी करून लिव्हरला होणारा त्रास कमी करण्यास खूप फायदेशीर ठरते. नंबर 11 लवंगमध्ये असलेले युजेनॉल दम्यासाठी चांगले मानण्यात येते. लवंग तेलाचा सुगंध नाकातील नळी साफ करण्यास मदत करतो. तसंच दमा, खोकला, सर्दी, सायनस यासारख्या समस्यांनाही लवंगेने बऱ्या होतात. दम्यापासून सुटका मिळवण्यासाठी लवंग आणि त्याच्या तेलासह मध आणि लसूण मिश्रण एकत्र करून याचे सेवन केल्यास खूप फायदा आपल्याला होऊ शकतो.
नंबर 12, त्वचेवर होणारे ॲक्ने आणि मुरमांना कमी करण्यासाठीही लवंगेचा उपयोग होतो. यामध्ये इन्फ्लमेटरी कमी करणारे गुण आढळतात. अर्थात बॅक्टेरियामुळे होणारे ॲक्ने कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. यामुळे तुम्हाला त्वचेवर इन्फेक्शन होत असेल तर लवंगेचा फायदा करून घेता येतो. मित्रांनो, अति प्रमाणात आपण जर लवंग सेवन केली तर आपल्याला कोणते नुकसान होऊ शकतात हे आपण आता जाणून घेऊया. बघा, नंबर 1, याने अति प्रमाणात आपण लवंग सेवन केली तर आपलं रक्त पातळ होऊ शकतं. नंबर 2, डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते, त्वचेवर ॲलर्जी होऊ शकते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, अधिक सेवन केल्यास पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन नावांचे हार्मोन कमी होऊ शकतात. त्याचबरोबर गर्भावस्थेमध्ये जी स्त्री आहे यांनी याचे सेवन अजिबात करू नये. तर मित्रांनो, हे होते लवंग खाण्याचे फायदे. मित्रांनो, हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.